गाईज, जर तुम्ही तुमचा पीएफ काढण्याचा विचार करत असाल तर पुढची 2 मिनिटं माझं बोलणं खूप लक्ष देऊन ऐका. कारण ईपीएफओने पीएफ पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले. हे नवीन नियम तुम्ही योग्य प्रकारे पाळले नाही तर तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे नवीन नियम समजून न घेता थेट विथड्रॉल फॉर्म भरू नका. या व्हिडिओमध्ये आपण नवीन नियमानुसार ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रक्रिया पाहणारच आहोत. पण त्याआधी ईपीएफओ मध्ये नेमके कोणते मोठे बदल झाले ते एकदा समजून घेऊया. सर्वात पहिला नियम असा आहे की आता पुढे तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून 100% रक्कम काढता येणार नाही. मला माहिती आहे की अनेक मीडिया रिपोर्टर्स आणि व्हॉट्सअपवर तुम्ही वाचत असाल की आता सदस्यांना त्यांचा संपूर्ण पीएफ बॅलन्स काढता येईल, पण त्यांच्या बरोबर एक महत्वाची अटही लागू करण्यात आली आहे. तुमच्या खात्यात किमान 25% शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. आता हा गोंधळ यासाठी झालाय कारण की अनेकांनी नियम व अटी व्यवस्थित वाचल्याच नाहीयेत. 100% काढण्याचा नियम हा एलिजिबल अमाऊंट वर लागू होतो. ईपीएफओ ने तुमची एलिजिबल अमाऊंट ही तुमच्या एकूण पीएफ कॉर्पसच्या 75% पर्यंत मर्यादित केली. 75%. म्हणजे तुम्ही त्या एलिजिबल अमाऊंट मधील 100% रक्कम काढू शकता, ज्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा एकूण पीएफ पैकी फक्त 75% रक्कमच काढू शकता. आता हे विथड्रॉल रूल्स मधील सर्वात मोठा बदल आहे. या नवीन बदलांपूर्वी जर तुम्हाला पीएफ मधून पैसे काढायचे असतील तर वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे सर्व्हिस एलिजिबिलिटी रूल्स होते. पूर्ण गोंधळ होता. म्हणजे जर तुम्हाला लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर किमान 6 वर्षांची सेवा पूर्ण असणं आवश्यक होतं. जर तुम्हाला घर खरेदी किंवा बांधण्यासाठी पैसे हवे असतील तर किमान 5 वर्षाची सेवा आवश्यक होती. वैद्यकीय आणीबाणीसाठी वेगळा नियम होता. आता नवीन नियमानुसार हे सर्व नियम रद्द करण्यात आले. ईपीएफओ ने सर्व वेगवेगळे नियम काढून टाकून एकच सोपा नियम लागू केला. आता कोणत्याही प्रकारच्या पार्शियल विथड्रॉल साठी तुम्हाला फक्त 12 महिने म्हणजेच 1 वर्षाची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. बस, अगदी सोपा, स्पष्ट आणि कोणताही गोंधळ नाही. आता पुढचा नियम त्यांच्यासाठी थोडा कठीण आहे ज्यांची कोणत्याही कारणांमुळे नोकरी गेली. पूर्वी जर तुमची नोकरी गेली आणि तुम्ही 1 महिना बेरोजगार राहिलात तर तुमच्या पीएफ बॅलन्स पैकी 75% रक्कम काढू शकत होता. आणि जर तुम्ही 2 महिने बेरोजगार राहिलात तर तुम्ही तुमचा संपूर्ण 100% पीएफ बॅलन्स काढून खाते बंद करू शकत होता. तसंच पेन्शन ईपीएस चा भागही सेटल करू शकत होता. आता नवीन नियमानुसार हा दिलासा काढून टाकण्यात आलाय. नोकरी गेल्यानंतर तुमचा संपूर्ण पीएफ काढण्याची तुम्हाला 12 महिने म्हणजे पूर्ण 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. तसंच पेन्शन म्हणजेच ईपीएस मधील रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 36 महिने म्हणजे पूर्ण 3 वर्ष वाट पाहावी लागेल. ह्या गाईज, अजूनही अनेक बदल झाले आहेत, पण पीएफ विथड्रॉल संदर्भातील हे 3 बदल सर्वात महत्वाचे आहेत आणि प्रत्येक सदस्याला त्यांची माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग आता नवीन नियम समजलेत तर पीएफ काढण्याची प्रक्रिया पाहण्यापूर्वी आणखी 2 महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. एक म्हणजे कर, टॅक्स संदर्भातील महत्वाची बाब. जर तुम्ही नोकरी करत असताना सलग 5 वर्ष पूर्ण केली नसतील, म्हणजे मध्ये कोणताही ब्रेक न घेता सलग 5 वर्षांची सेवा आणि तुम्ही पीएफ काढत असाल तर तुमच्यावर कर लागू होऊ शकतो. तर लागू होऊ शकतो असं म्हणायचं कारण म्हणजे ते तुम्ही किती पीएफ रक्कम काढत आहात यावर अवलंबून असते. जर तुमच्या ईपीएफ खात्यातील रक्कम 50,000 पेक्षा कमी असेल तर कोणताही टॅक्स किंवा टीडीएस कापला जाणार नाही. पण जर तुमचा ईपीएफ बॅलन्स 50,000 पेक्षा जास्त असेल तर 10% टीडीएस कापला जाईल. आणि जर विथड्रॉल करताना तुम्ही पॅन क्रमांक दिला नाही तर 20% टीडीएस देखील कापला जाऊ शकतो. सो ते लक्षात ठेवा. म्हणून विथड्रॉल फॉर्म योग्य प्रकारे भरणं अत्यंत महत्वाचं. परंतु जर तुम्ही फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरला तर टीडीएस कापला जाणार नाही. फॉर्म 15G हा 60 वर्षांखाली व्यक्तींसाठी आहे. फॉर्म 15H हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. हे फॉर्म भरल्यास तुम्ही कितीही ईपीएफ रक्कम काढत असाल तरी टीडीएस कापला जाणार नाही. दुसरी महत्वाची बाब, तुम्हाला कदाचित माहिती असेल की सध्या पीएफ वर 8.25% करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री व्याज मिळतो. स्थिर व्याजदरांसाठी म्हणजे फिक्स इंटरेस्ट सर्व पर्यायांमध्ये अगदी फिक्स डिपॉझिट पेक्षाही हा व्याजदर खूपच आकर्षक मानला जातो. अलीकडे व्याजदर कमी झाल्यामुळे एफडी चे दरही कमी झाले. पण कदाचित तुम्हाला हे देखील माहिती नसेल की नोकरी सोडल्यानंतरही तुम्ही तुमचे पीएफ चे पैसे पुढील 3 वर्ष खात्यात ठेवू शकता आणि त्या काळातही त्यावर तेच व्याज मिळत राहते. 3 वर्षानंतर मात्र व्याज मिळणे बंद होते. म्हणून जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज नसेल तर पुढील 2 ते 3 वर्षे पीएफ मध्येच रक्कम ठेवणे फायदेशीर ठरू शकतं. कारण बाहेर इतका
चांगला व्याजदर मिळण्याची शक्यता कमी असते. चला आता ऑनलाईन पीएफ विथड्रॉल करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया पाहूया. सो गाईज, सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचंय. तिथे उजव्या बाजूला काही पर्याय दिसतील. त्यामधील ऑनलाईन क्लेम्स मेंबर अकाउंट ट्रान्सफर या पर्यायावर क्लिक करा. आता या पर्यायावर क्लिक केल्यावर युनिफाईड मेंबर पोर्टल उघडेल. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून त्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन वर क्लिक करायचं. जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या HR डिपार्टमेंट मध्ये किंवा फायनान्स टीम कडून तो घेऊ शकता. तसंच तुम्हाला सॅलरी स्लिप वरही युनिव्हर्सल अकाउंट नंबर UAN नमूद असण्याची शक्यता जास्त असते. साइन इन केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो OTP टाकून सबमिट वर क्लिक करा. पीएफ विथड्रॉवल करण्यापूर्वी तुमची KYC माहिती योग्यरीत्या अपडेट आहे का हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. सो मी ते करते. पुढे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खात्याची माहिती KYC मध्ये अद्ययावत असणं गरजेचे. आता वर दिसणाऱ्या ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन मध्ये 4 ते 5 पर्याय दिसतील. त्यापैकी पहिला पर्याय ऑनलाईन क्लेम फॉर्म 13, 19, 10C आणि 10D निवडा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची KYC माहिती, सर्व्हिस डिटेल्स तसेच डेट ऑफ एक्झिट यासारखी माहिती दिसते. ही सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि तुमचा बँक अकाउंट नंबर प्रविष्ट करा. इथे लक्षात ठेवा, KYC मध्ये नोंद असलेले तेच बँक खाते इथे नमूद करायचे. बँक अकाउंट नंबर भरल्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करा. त्यानंतर दिसणाऱ्या टर्म्स आणि कंडिशन्स स्वीकारा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर खालील प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या बटनावर क्लिक करा. पुढे स्क्रीनवर खाली आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ड्रॉपडाऊन मध्ये 4 पर्याय दिसतील. म्हणजे जर तुम्ही तुमची नोकरी कायमची सोडल्यानंतर पीएफ आणि पेन्शन दोन्हीचा क्लेम करणार असाल तर फॉर्म 19 आणि फॉर्म 10C हे संबंधित फॉर्म आहेत. पुढे आणि जर तुम्ही नोकरी करत असतानाच पीएफ मधून ऍडव्हान्स विथड्रॉल करणार असाल तर फॉर्म 31 निवडावा लागेल. आता या व्हिडिओमध्ये मी फॉर्म 19च्या उदाहरणासह प्रक्रिया दाखवत आहे. इतर पर्यायांसाठी जवळपास हीच प्रक्रिया असते. आता फॉर्म 19 निवडल्यानंतर फॉर्म 15G चा पर्याय दिसेल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या EPF खात्यात 50,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल तर 10% TDS लागू होतो. पण जर तुम्ही फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H सादर केला तर हा TDS कापला जाणार नाही. म्हणून जर तुम्हाला 10% TDS वाचवायचा असेल तर येथे फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H अपलोड करणं आवश्यक आहे. आता यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता भरायचा आहे आणि कॅन्सल चेक किंवा पासबुकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करायची. कॅन्सल चेक अपलोड करण्याबाबत दिलेल्या सूचना एकदा नीट वाचा, कारण अनेकांचे अर्ज याच टप्प्यावर चुकीच्या कागदपत्रांमुळे रिजेक्ट होतात. ही दोन्ही माहिती भरल्यानंतर गेट आधार OTP वर क्लिक करा. आधारावर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. यासोबतच तुमचे पीएफ विथड्रॉलची प्रक्रिया पूर्ण होते. आता तुमच्या क्लेम्सची स्थिती पाहण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये जाऊन ट्रॅक क्लेम स्टेटस वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमच्या क्लेम संदर्भातील सर्व माहिती दिसेल. लक्षात ठेवा की आपण आतापर्यंत पीएफ विथड्रॉल साठी फॉर्म 19 भरला आहे, पण पेन्शन EPS मिळवण्यासाठी फॉर्म 10C स्वतंत्रपणे भरून व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा हाच संपूर्ण प्रोसेस करावा लागेल. पुन्हा ऑनलाईन सर्व्हिसेस, ऑनलाईन क्लेम या पर्यायांवर जा. तुमचा बँक अकाउंट नंबर भरून व्हेरीफाय करा. त्यानंतर आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या पर्यायातून फॉर्म 10C निवडा. आता यानंतर पुन्हा त्याचप्रमाणे तुमचा पत्ता भरा, तोच कॅन्सल चेक अपलोड करा आणि आधार OTP द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधारण काही दिवसांपासून 1 ते 2 आठवड्यांच्या आत EPFO कडून तुमच्या क्लेम संदर्भात अपडेट मिळेल. जर सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण झाली असेल तर बहुतेक वेळा 1 ते 2 आठवड्यातच क्लेम मंजूर होऊन रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. जर कोणतीही त्रुटी असेल तर त्याचे कारण स्पष्ट करणारा संदेश एरर विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला दिसेल. सो या इज लाईक दॅट. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानसा कमेंट करा. आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशी माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत घेते. म्हणून जर तुम्ही व्हिडिओवर एक कमेंट करून असे लिहिता की पीएफ विथड्रॉल विषयाचा हा सर्वोत्तम व्हिडिओ आहे तर खूप छान वाटेल, आम्हाला प्रेरणा मिळेल आणि भविष्यातही अशाच दर्जेदार व उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह मिळेल. धन्यवाद.